वसमत विधानसभा मतदारसंघातील अजितदादा गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार राजूभैया नवघरे यांची जन आशीर्वाद यात्रा निघाली असताना या जन आशीर्वाद यात्रेदरम्यान बोलताना गाढवाला आणि घोड्याला एका जागी बसवू नका असा टोला आमदार नवघरे यांनी विरोधकांना लगावला आहे। दरबारी लोकांना निवडून देणार की सहज उपलब्ध होणाऱ्यांना असा सवाल यावेळी आमदार राजूभैया नवघरे यांनी सुज्ञ मतदार राजांना केलाय। वसमत मतदारसंघाचे आमदार राजूभैया नवघरे यांच्या नेतृत्वाखाली हट्टा सर्कल येथून जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात झाली। आतापर्यंत हट्टा, आडगाव, रंजेबुवा, जवळा बाजार, अजरसोंडा, तपोवन आणि शिरड शहापूर येथे मोठ्या उत्साहात जल्लोषात ढोल ताशांच्या गजरात डीजेच्या तालावर फटाक्यांच्या आतिषबाजी करत आमदार राजूभैया नवघरे यांचं स्वागत करताना प्रत्येक गावागावात नागरिक दिसत आहेत। या जन आशीर्वाद यात्रेत अनेक जण आपलं मनोगत व्यक्त करताना आमदार राजूभैया नवघरे हे कसे सहजपणे सर्वसामान्यांना मदत करतात याबद्दलही आपली प्रतिक्रिया देत आहेत। काही पेशंट असतील, डोळ्याचे ऑपरेशन असतील, कॅन्सरचे पेशंट असतील, त्यांनी हर प्रकारची मदत केली। त्यांनी पुन्हा अपंगांना सायकली वाटप असतं, शाळेच्या विद्यार्थ्यांना सायकली वाटप असतं, त्यांनी कुठलीच कसर ठेवली नाही। मी तर म्हणतो सर्वसामान्यांना जर यथोचित न्याय द्यायचं काम जर केलं असेल तर भैया तुम्ही केलेलं आहे। आम्हाला कोणाला जर सर्वसामान्य जनतेला सुद्धा जर काम पडलं तर फक्त भैयाला एक फोन लावा उशीर आहे। माझा मी एक अनुभव सांगतो, मी आज भैयासोबत आहे फक्त ते एका गोष्टीमुळे। आमच्या गलीमध्ये एक पेशंट होता, त्या पेशंटला हृदयाला ब्लॉकेजेस होते, मुलीचं वय त्या जवळपास 14-15 वर्षाचं होतं। मला वाटलं होतं याचं काम होईल की नाही, कारण त्यांनी 2 योजनेमध्ये ट्राय केलं, आयुष्यमान योजना असेल आणि ती महाकवली असेल, तिच्यात झालं नाही आणि जवळपास 1 लाख रुपये खर्चून आला तो। मी भैयाला फोन लावला, भैयाला त्या पीएला फोन उचलला, भैयाने तो उचलत नाही। मी म्हणलं मी संतोबा आंबोरेचा चिरंजीव कोंडबा संतोबा आंबोरे बोलतोय, म्हणजे शिरड शहापूरहून पिंटू आंबोरे, माझं असं काम आहे। ते म्हणजे तुम्ही येऊन जा, म्हणजे भैया सध्या व्यस्त आहे, तुम्ही फक्त वसमतला या, म्हणजे तुमचं काम होऊन जाईल। वसमतला गेलो आणि त्यांना सांगितलं हे असा पेशंट आहे। अहो त्यांनी 5 मिनिटात माझं पूर्ण काम करून टाकलं आणि म्हणजे तुम्ही तुमचा पेशंट फक्त मुंबईला पाठवा आणि सर्व व्यवस्था करतो। त्या पेशंटला राहायची व्यवस्था नव्हती। नंतर तो पेशंट इथून गेला, मी भैयाला फोन केला, मला असा पेशंट आहे, भैयाची राहायची व्यवस्था नाही, फक्त तुमच्या आमदार व्यवस्था करा। भैयाने 10 दिवस व्यवस्था केली, 10 दिवस, आणि भैयाने त्याची 3-4 दिवस दवाखान्यात जाऊन प्रत्येक काळजी केली, हा पेशंट काय आहे, पुरुष आहे की नाही, पिकअप घेतो की नाही। आणि खरंच त्या मुलीची जर प्राण वाचली असतील तर भैया तुमच्यामुळं। भैया माझ्या मी तुम्हाला एक उपमा देतो, म्हणजे 2 गोष्टी सांगतो तुम्हाला। भैया आमदार राजूभैया नवघरे यांनी आपल्या 5 वर्षात केलेल्या विकास कामाबद्दल माहिती जनतेला दिली आहे। त्यामुळे आपण सगळ्यांना कामाच्या बेसिसवर मतदान केलं पाहिजे। गाढवायला घोड्याला एका जागी बसू नका सरपंच, तुम्ही आज निर्णय घेतला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये येण्याचा। हा पक्ष लोकांच्या साठी काम करणारा पक्ष आहे। 18 पगड जातीच्या बहुजन समाजासाठी काम करतोय, सगळ्या लोकांसाठी काम करतोय, महिलांसाठी काम करतोय, तरुणांसाठी काम करतोय, विद्यार्थ्यांसाठी काम करतोय, देवापासून ते विज्ञानापर्यंत सगळ्या क्षेत्रामध्ये आम्ही काम या मतदारसंघामध्ये केलेले। तरुण मुलांसाठी मुंबई पुण्याला जायची आता गरज पडणार नाही, त्या विद्यार्थ्यांसाठी आपल्या सोयाबीनच्या अवरेजवर, आपल्या कुठेतरी भुसारच्या व्यापारावर आपण या पोरायला स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून पुणे मोठ्या शहरामध्ये ठेवू शकत नव्हतो, पण आपण आता त्यांना वसमतला एमपीएससी यूपीएससी चे क्लासेस सुद्धा उपलब्ध करून देण्याचं काम करतो। त्यामुळे प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण काम केलेलं आहे आणि आज या क्षेत्रामध्ये काम करत असताना आपल्या सगळ्यांची मनात आशीर्वादाची गरज आहे। पुढचे हे सगळे प्रकल्प आपल्याला पुढच्या 5-10 वर्षामध्ये सूर्यतोल साहेब नेतृत्व द्यायचे। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी आपण वसमतच्या दोन्ही पुतळ्यासाठी 1 कोटी रुपयाचा निधी दिलेला आहे। त्यामुळे आपण एक जमात सोडला नाही, एक माणूस सोडला नाही, या सगळ्या लोकांना सोबत घेऊन सगळ्यांचं काम केलंय। निश्चित तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीमागे राहील ही अपेक्षा मी तुमच्या सगळ्या। मी राजकारण जनतेच्या सेवेसाठी करत असून गोरगरिबांची, कष्टकऱ्यांची, सर्वसामान्यांची, शेतकऱ्यांची प्रश्न सोडवण्यासाठी तत्पर असल्याची भावना यावेळी आमदार चंद्रकांत उर्फ राजूभैया नवघरे यांनी यावेळी व्यक्त केली आहे। गेल्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये 3,500 लोकांना कोरोनाच्या काळात 4 रुग्णवाहिकेतून मदत केली आहे। 1,000 माझ्या बहिणींचं लग्न लावून दिलंय, 60,000 महिलांना देवदर्शनाचा लाभ दिलाय, 10,000 लोकांच्या डोळ्यांची ऑपरेशनं केली, सभागृहाची कामे असो किंवा पांदण रस्त्याची असो अशी विविध विकास कामे केली। मतदारसंघातील विविध समाजातील लोकांचे कॅन्सरचं ऑपरेशन केलं। घरी बसून काम करणाऱ्यांना निवडून देणार की रस्त्यावर सहज उपलब्ध होणाऱ्यांना निवडून देणार असा सवाल आमदार राजूभैया नवघरे यांनी उपस्थित केलाय।
या जन आशीर्वाद यात्रेला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत असून मतदारसंघातल्या प्रत्येक सर्कलमध्ये ही जन आशीर्वाद यात्रा जात असून मागच्या 5 वर्षातील केलेली कामे सांगत जनतेचा आशीर्वाद निघालेल्या यात्रेला मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.